नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर्फा सीपी मुंबईचं जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड झालेलं आहे, ठीक आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर सीपी मुंबईचा ग्राउंडचा कट ऑफ कधी लागणार आणि किती जाणार आहे कॅटेगरीनुसार। एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटी विजे ओपन एसबीसी एससीबीसी या कॅटेगरीचा कट ऑफ किती लागणार आहे, होमगार्डांचा कट ऑफ किती लागणार आहे, सर्वसाधारण महिला उमेदवारांचा कट ऑफ किती लागणार आहे, सर्वसाधारण पुरुष उमेदवारांचा कट ऑफ किती लागणार आहे, खेळाडूंचा कट ऑफ किती लागणार आहे, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांचा कट ऑफ किती लागणार आहे, भूकंपग्रस्तांचा कट ऑफ किती लागणार आहे, खेळाडूंचा कट ऑफ किती लागणार आहे, एक्सर्व्हिसमॅन डिपेंडेंटचा कट ऑफ किती लागणार आहे, पोलीस पाल्यांचा कट ऑफ किती लागणार आहे, त्याचबरोबर ज्या होमगार्डांचा कट ऑफ किती लागणार आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर सीपी मुंबईला ज्या विद्यार्थी मित्रांनो यावेळी जवळपास खूप कमी जागा आहे, म्हणजे 3000 जागा आहे, मागच्या वर्षीपेक्षा कमी जागा आहे आणि अर्ज सुद्धा भरपूर आलेले आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थी मित्रांनो मुलांना जे ग्राउंडमध्ये खूप कमी मार्क्स पडलेले आहे, ठीक आहे। भरपूर विद्यार्थ्यांचं एकच म्हणणं असते की आम्हाला मार्क कमी पडले या ठिकाणी। जे विद्यार्थी 5 मिनिटाच्या अंदर टायमिंग ज्यांचा आहे 1600चा, तर त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा 6.5 मिनिटाचा टाइम त्या ठिकाणी आलेला आहे सीपी मुंबईचा, ठीक आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर आम्हाला खूप कमी मार्क्स भेटला आणि मला सुद्धा वैयक्तिक त्या ठिकाणी मुलांनी सांगितलं की ग्राउंडमध्ये खूप कमी मार्क्स या ठिकाणी पडत आहे। तर कट ऑफ किती जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो याबद्दलच माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सेफ झोन काय असणार आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा सर्वसाधारणचा कट ऑफ किती जाणार आहे ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। तर पहा एससीबीसी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर एससीबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे तर हा जवळपास 35 ते 39च्या अंदर या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो महिला उमेदवार आहे एससीबीसी कॅटेगरीचा, तर महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे एससीबीसीचा तर हा जवळपास 27 ते 31च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। आणि ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा पुरुष उमेदवारांचा जवळपास 34 ते 38च्या दरम्यान जाणार आहे आणि महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे सर्वसाधारण तर हा जवळपास 25 ते 28च्या दरम्यान या ठिकाणी जाणार आहे ओबीसी कॅटेगरीचा, ठीक आहे। आणि तुम्ही एससी कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवारांचा जवळपास 32 ते 34च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे। त्याचबरोबर महिला उमेदवार जर असाल एससी कॅटेगरीच्या तर जवळपास 25 ते 26च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे। एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार जर असाल तर एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे हा जवळपास जो जाणार आहे तर हा जवळपास या ठिकाणी जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ आहे एसटी कॅटेगरीचा तर हा जवळपास 31 ते 34च्या अंदर जाणार आहे आणि एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे हा जवळपास 25 ते 26च्या दरम्यान जाणार आहे, ठीक आहे। आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कट ऑफ कमी जाणार आहे, पुरुष उमेदवारांचा 30 ते 35च्या दरम्यान जाणार आहे, ठीक आहे। आणि महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे हा 25 ते 26च्या दरम्यान जाणार आहे, ठीक आहे। त्यानंतर एससीबीसीचा जो कट ऑफ आहे हा कमीच जाणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर पहा एनटीसी कॅटेगरी एनटीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे पुरुष उमेदवारांचा हा जवळपास 36 ते 38च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे आणि महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे हा जवळपास 27 ते 29च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर एनटीडी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे पुरुष उमेदवारांचा हा जवळपास 36 ते 37च्या दरम्यान जाणार आहे पुरुष उमेदवारांचा, ठीक आहे। आणि महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे एनटीडीचा तर हा 37 ते 29च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो एनटीबी कॅटेगरीचे असाल तर एनटीबी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा जवळपास पुरुष उमेदवारांचा तर हा जाणार आहे जवळपास 36 ते 39च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे हा जवळपास 27 ते 29च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। आणि विजय कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर विजय कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जवळपास कट ऑफ जाणार आहे जवळपास हा 34 ते 36च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। आणि विजय कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 26 ते 28च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे, तर एवढाच कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो स्पोर्टमॅन आहे तर स्पोर्टमॅनचा कट ऑफ किती जाणार आहे एससी कॅटेगरीचे असाल तर 25 ते 26च्या आसपास जाणार आहे, एसटी कॅटेगरीचे असाल 25 ते 26, विजय कॅटेगरीचे असाल तर विजय कॅटेगरीचा 28 ते 29, एनटीबी कॅटेगरीचे असाल तर 29 ते 30 पर्यंत, एनटीसी कॅटेगरीचे असाल तर 30 ते 31, एनटीडी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर एनटीडी कॅटेगरीचा 30 ते 31च्या आसपास, एसबीसी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 26 ते 27च्या आसपास, ओबीसी कॅटेगरीचे असाल 25 ते 26, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल 26 ते 27 आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 36 ते 37, ठीक आहे। त्याचबरोबर एससीबीसी कॅटेगरीचे असाल तर हा जवळपास जाणार आहे 35 पर्यंत, ठीक आहे।
त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रकल्पग्रस्त आहे. प्रकल्पग्रस्ताचा कडाप किती लागणार आहे? SBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर SBC कॅटेगरीचा प्रकल्पग्रस्ताचा जो दारा हा जवळपास 34 पर्यंत दारा आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा SC कॅटेगरीचे असाल तर 25 ते 26 प्रकल्पग्रस्त व ST कॅटेगरीचे असाल 25 ते 26. VJ कॅटेगरीचा 31 ते 32 दारा आहे. NTB कॅटेगरीचा 26 ते 27 दारा आहे. NTC कॅटेगरीचा 32 ते 33. NTD कॅटेगरीचा 33 ते 34 दारा आणि SBC कॅटेगरीचा 26 ते 27. OBC कॅटेगरीचा 27 ते 28 आणि EWS कॅटेगरीचा 32 ते 33. ओपन कॅटेगरीचा 36 ते 37 पर्यंत दारा आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी भूकंपग्रस्त आहे तर भूकंपग्रस्ताचा कडाप किती दारा आहे? SBC कॅटेगरीचे भूकंपग्रस्त असाल तर SBC कॅटेगरीचा भूकंपग्रस्ताचा जो कडाप दारा हा जवळपास 34-35 पर्यंत म्हणजे 33 ते 34च्या आसपास या ठिकाणी दारा आहे. ठीक आहे. त्यानंतर SC कॅटेगरीचे जर तुम्ही भूकंपग्रस्त असाल 25 ते 26 कडाप दारा आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीचा सुद्धा जवळपास 26 ते 28च्या आसपास या ठिकाणी दारा आहे. त्यानंतर VJ कॅटेगरीचे असाल तर VJ कॅटेगरीचा जो कडाप आहे भूकंपग्रस्ताचा तर हा 26 ते 27च्या आसपास दारा आहे. NTB कॅटेगरीचे असाल तर 26 ते 27. NTC कॅटेगरीचे असाल तर 25 ते 26. NTD कॅटेगरीचे असाल 28-29. SBC कॅटेगरीचे असाल 26-27. OBC कॅटेगरीचे असाल 25-26 आणि EWS कॅटेगरीचे असाल 27-28 आणि ओपन कॅटेगरीचे असाल 34-35 पर्यंत कडाप या ठिकाणी दारा आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा एक्स सर्व्हिसमॅन डिपेंडेंट येते. एक्स सर्व्हिसमॅन डिपेंडेंटचा किती दारा आहे? तर पहा SC कॅटेगरीचे SCBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल एक्स सर्व्हिसमॅन डिपेंडेंट तर जवळपास 35 ते 36 पर्यंत दारा आणि त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅन डिपेंडेंट तुम्ही SC कॅटेगरीचे असाल 25 ते 26च्या आसपास या ठिकाणी दारा आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, ST कॅटेगरीचे असाल तर 25 ते 26 पर्यंत दारा आहे. VJ कॅटेगरीचे असाल तर 25 ते 26 पर्यंत दारा आहे. NTB कॅटेगरीचे असाल तर 26 ते 27 दारा आहे. व NTC कॅटेगरीचे असाल 25 ते 26 दारा आहे. NTD कॅटेगरीचे असाल 26 ते 27 पर्यंत दारा आहे. SBC कॅटेगरीचे असाल तर 26 ते 27 दारा आणि OBC कॅटेगरीचे असाल तर 25 ते 26 दारा आहे आणि EWS कॅटेगरीचे असाल तर 25 ते 26 दारा आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 36 ते 37च्या आसपास या ठिकाणी दारा आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस पाल्य आहे. पोलीस पाल्यावर तुम्ही SBC कॅटेगरीचे असाल तर SBC कॅटेगरीच्या पोलीस पाल्याचा जो कडापा हा जवळपास या ठिकाणी दारा आहे 27 ते 28च्या या ठिकाणी जाऊ शकते. ठीक आहे. 27 ते 28च्या आसपास. त्यानंतर पहा पोलीस पाल्य SC कॅटेगरीचे असाल 25 ते 26 पर्यंत दारा आहे. ST कॅटेगरीचे असाल 26 ते 27. VJ कॅटेगरीचे असाल 26 ते 27. NTB कॅटेगरीचे असाल 26 ते 27. NTC कॅटेगरीचे असाल 26 ते 27. NTD कॅटेगरीचे असाल 26 ते 27. SBC कॅटेगरीचे असाल तर 25 ते 26. OBC कॅटेगरीचे असाल तर 25 ते 26 आणि EWS कॅटेगरीचे असाल 25 ते 26 पर्यंत आणि OBC ओपन कॅटेगरीचे असाल तर 28 ते 29च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे होमगार्ड. ठीक आहे. तर होमगार्डाचा जो कडाप दारा आहे तर SC कॅटेगरीचे असाल तर SCBC कॅटेगरीचे होमगार्ड असाल तर 38 पर्यंत कडाप दारा आहे. त्याचबरोबर SC कॅटेगरीचे होमगार्ड असाल तर 34 ते 35. ST कॅटेगरीचे असाल तर 34 ते 35 पर्यंत. VJ कॅटेगरीचे होमगार्ड असाल तर 38 ते 39च्या आसपास. NTB कॅटेगरीचे असाल तर 37-38. NTC कॅटेगरीचे असाल तर 38-39. NTD कॅटेगरीचे असाल तर 37-38. SBC कॅटेगरीचे असाल तर 34-35 आणि OBC कॅटेगरीचे असाल तर 36-37. EWS कॅटेगरीचे असाल तर 37-38 आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 39-40 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. तर एवढाच कडाप या ठिकाणी जाणार आहे CP मुंबई पोलीस भरतीचा. ज्या पण विद्यार्थ्यांना यापेक्षा 1-2 मार्क जरी कमी असेल तरी सुद्धा लेखी परीक्षेचा अभ्यास चालू ठेवा, कारण की यापेक्षा कडाप कमी जाऊ शकतो. तर एवढा सेफ झोन असणार आहे. तर ही संपूर्ण महत्त्वाची माहिती CP मुंबई पोलीस भरतीबद्दल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या साठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.